नमस्कार. आपण बघत आहात तारतम्य. आपलं तारतम्यमध्ये स्वागत. आजचा विषय मित्रहो, राहुल गांधी यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत यासंबंधी. राहुल गांधींचे आभार का बरं मानावेत? असं म्हणतात की ज्ञान आणि माहिती यामध्ये जी रेषा आहे ती अत्यंत तरळ आणि अस्पष्ट अशी रेषा आहे. माहिती असणं हेही एक प्रकारचं ज्ञानच असतं. विस समजा एखाद्या यंत्राविषयी जर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही त्या यंत्राची नीट हाताळणी करू शकता. म्हणून ते यंत्राचं ज्ञान असंच म्हणावं लागतं. अन्यथा आपण म्हणतो, की इन्फॉर्मेशन इज नॉट नॉलेज, नॉलेज इज नॉट विस्डम. म्हणजे माहिती हे काही ज्ञान नसतं. ही गोष्ट खरी आहे. पण शेवटी कुठेतरी माहिती असणं ही सुद्धा एक व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीनं अत्यंत सकारात्मक आणि लाभदायक अशी बाजू आहे. तर जी माहिती आजपर्यंत कधी नव्हती, ती राहुल गांधींमुळे आपणा सर्वांना झालेली आहे. उदाहरणार्थ 0 नंबर घर म्हणजे महानगरात काय असतं? तर ज्या लोकांना घरच नसतं, त्या लोकांना 0 नंबर घर असं म्हटलं जातं. म्हणजे घर नसलेल्या लोकांचं आधार कार्ड बनवताना किंवा घर नसलेल्या लोकांचं मतदानपत्र बनवताना त्यांना 0 नंबर दिला जातो. आणि मग 0 नंबरमध्ये असे पुष्कळ लोक असू शकतात, कारण एखाद्या शहरामधल्या रेल्वे स्टेशनच्या जवळचे जे म्हणजे घर नसलेले लोक आहेत, निर्वासित लोक आहेत, ते लोक. काही लोक एखाद्या मंदिराच्या आसपास असतात, काही लोक बस स्टँडच्या आसपास असतात. अशा प्रकारे त्यांची संख्या शेकड्याने असू शकते, हजाराने असू शकते किंवा 2 अंकातही असू शकते. पण मात्र 0 नंबर घराच्या पुढे अशी संख्या एवढी असू शकते ती माणसाला पटू शकत नाही किंवा ती माणसाला ऐकायला विचित्र वाटते. म्हणजे बुवा अमुक-टमुक नाव, घर नंबर 0, ठमुक-टमुक नाव, घर नंबर 0, असं-तसं नाव, घर नंबर 0, अशी माणसं खूप निघू शकतात. आणि मग ते वरकरणी बघताना आपल्याला असं वाटू शकते, की हा काहीतरी घोटाळा आहे. इतक्या घरात 0 नंबरच्या घरात इतके लोक राहूच शकत नाही. म्हणजे मग हे मतदार खोटे असले पाहिजेत. पण तसं नसतं. ज्या लोकांना घरच नसतं, त्यांना 0 नंबर घर, 0 क्रमांकाचं घर म्हणजे 0 नंबर घर असं लिहिण्याची एक पद्धत आहे. आणि 0 नंबर घर आहे याचा अर्थ तो माणूस निर्वासित आहे. परंतु त्यावरून विरोधी पक्षांनी एक आक्षेप घेतला, आकांत केला, की हे बघा 0 नंबर घरावर 65 लोक कसं शक्य आहे? मग ज्यावेळेस ही गोष्ट प्रसारमाध्यमातून देशभर पसरवली जाते, तेव्हा प्रथमदर्शनी ऐकताना कुणाचाही असा गैरसमज होऊ शकतो, की निश्चितच यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची काहीतरी चूक आहे किंवा ती जाणीवपूर्वक असेल, अजाणता असेल. मात्र ही निश्चित चूक आहे, कारण एका घरावर इतकी माणसं का बरं आहेत? तर त्याचा अर्थ आता आपल्याला कळला, की मग स्पष्टीकरण दिलं निवडणूक आयोगाने, की 0 नंबर घर याचा अर्थ त्या लोकांना घर नाही, त्यांना 0 नंबर टाकत असतात आणि अशी प्रत्येक शहरामध्ये अशी पुष्कळशी संख्या असू शकते. तर हे एक ज्ञान आपणा सर्वांना या निमित्तानं झालं. जर राहुल गांधींनी ह्या निवडणुकीच्या वेळेस वोट चोरी हो रही है, अशा प्रकारचा आकांत केला नसता, तर आपणास ही माहिती मिळाली नसती. दुसरी माहिती ही, की कोणीतरी राम कमलदास नावाच्या गुरुचे शिष्य हे गुरुचं नाव लावतात आणि मग ते 45 शिष्य होते. आता त्यांचं नाव राम कमलदास, परंतु विरोधी पक्षांचे नावच सांगायला काही हरकत नाही. पवन खेरा नावाच्या एका अ, प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी सांगितलं, की राज कमलदास. म्हणजे कमलाचं राज आणणारा असा तो दास, एका माणसाला काय म्हणे 45 मुलं होती. अशी कुठे 45 मुलं एकाला असू शकतात. नंतर स्पष्टीकरणामध्ये कळलं त्याच 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 मठाच्या संतांनी सांगितलं, की शिष्य 2 प्रकारचे असतात. एक गृहस्थ शिष्य आणि एक विरक्त शिष्य. विरक्त शिष्य हा जेव्हा शिष्यत्व पत्करतो, त्या दिवशी आपलं जे वांशिक म्हणजे बायोलॉजिकल जे काही वारसा हेरिडिटी जे नाव असतं, ते नाव तो त्यागतो आणि गुरूचं नाव स्वतःला लावतो. तसंच त्याचं जे मूळ नाव असते, जसं की स्वामी दयानंद सरस्वतीचं नाव मूळशंकर होतं. परंतु मूळशंकर जाऊन नंतर ते स्वामी दयानंद झालं. विवेकानंदांचं नाव नरेंद्र होतं, तर ते विवेकानंद झालं आणि नंतर ते
आपल्या पैतृक ओळखीच्या ऐवजी आपली जी आश्रमी ओळख जी आहे ती ओळख लावतात. म्हणजे ज्या गुरुच्या अधीन आपण पूर्ण आयुष्य समर्पित करून त्यांच्या गुरु आज्ञेनुसार आयुष्य आता यापुढील आपण ईश्वर कार्यासाठी लावणार आहोत, त्या गुरुचं नाव ते लावतात आणि अशा प्रकारे मग त्या गुरुचे शिष्य 45 होते. ते म्हणाले, "हो, हे आता 45 आहेत. हे 4,500 असतील कारण काय अनेक आले निघून गेले. अनेक आले, काही काही मेले असतील, काही आणखी कोणकोणत्या गावाला गेले असतील. इथे मतदान करताना ते 45 इथे राहिले म्हणून ते मतदानात पकडले गेले, की ते 45 आहेत म्हणून पकडले गेले म्हणजे धरले गेले. त्याचाही विपर्यास नको व्हायला. तर तेही आपल्याला माहीत झालं, की राम कमलदास नावाच्या माणसाचे 45 मुलं खोटे दाखवले आणि त्यांचं मतदान करून मोदी निवडून आले, अशातला काही भाग नाहीये. एका गुरुच्या प त्याच्या अधीन असलेल्या शिष्यांची मालिका ती गुरुच्या नावाने दाखवली गेली. पण तिथपर्यंत थांबून सत्य काय आहे याचाही शोध न घेणारी अधीर आणि उतावीळ मंडळी कशा प्रकारे आरोप करते आणि आपणालाही हे माहीत झालं, की एखाद्या वेळेस एखाद्या शहरामध्ये कोणता आश्रम असेल तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये असं असू शकते, की एकाच माणसाची पुत्रसंख्या ही अधिक असू शकते. परंतु ते पुत्र हे बायोलॉजिकल नसून किंवा ते पैतृक वारसा म्हणून नसून ते गुरुची शिष्यत्व स्वीकारल्यामुळे त्यांना ते नाव दिलेलं असतं. त्यानंतर आणखी अशाच प्रकारचे एक आपलं एक पुन्हा एक एक ज्ञान वाढलं, की महानगरामध्ये घरं मिळण्याची एवढी ददात आहे, की एक कुठलातरी माणूस असं समजूया आपण, की महाराष्ट्रातला एक कुठलातरी माणूस बंगलोरमध्ये गेला, तर नंतर जाणारे सांगतात, की "बुवा अरे आम्हालाही यायचं आहे." मग कुठे टेकायचं कुठे सुरू आहे, "तू सुरुवातीला ये बुवा माझ्या रूममध्ये सामान ठेव आणि तिथे ये तू थोडा वेळ." मग तो येतो, राहतो. 2 झाले, 2चे 3 झाले, 4चे 5 झाले. मग अडचण झाली त्यापैकी ज्याचं एखादं कामाचं ठिकाण खूप लांब असते, तर तो म्हणतो, की "मी आता इथून निघून जातो." पण त्याचा आधार कार्ड मात्र त्या रूमवर बनून जातं. मग तो तो त्यावेळेस तो असतो 6वा माणूस, तो निघून गेला, राहिले 5. परत एक म्हणतो, की "अरे माझं पण कामाचं ठिकाण मला दुसरीकडून जवळ पडते आणि तिकडून मला रूम मिळण्याची शक्यता आहे." माझा जो एक ओळखीचा माणूस आहे कामावरचा, तो म्हणे, की "माझ्या रूममध्ये राहिले." तो निघून गेला, राहिले 4. 4 राहिल्यावर परत हे म्हणतात, की "अरे का रे कुठे टेकायचं?" तो परत लोक मग ते ती रूम आणि ती माणसं प्रसिद्ध होतात, की "अरे तिथे जा, टेम्पररी तुम्हाला 7-8 दिवसाकरता सामान ठेवून एक तात्पुरती तुमची व्यवस्था होऊ शकते." लोक तिथे येतात, परत नाव लिहितात. झाले 8, 8चे 12, 12चे 24, 24चे 25 आणि आधार कार्ड किंवा जे काही आपलं जे एक आयडेंटिटी त्या शहरामधली जी ओळख आहे, त्या त्या खोलीच्या किंवा त्या घराच्या नावावर त्याची बनत राहते आणि ते नंतर लोक नंतर पांगत राहतात. आपल्या आपल्या सोयीनं अन्यत्र ते कुठेतरी आपली व्यवस्था करतात. परंतु त्यांना जे एक वेळा आधार कार्ड बनवलं जातं किंवा एक वेळा जी ओळख बनवली जाते, ती त्याच पहिल्या रूमची बनते आणि मग त्याच खोलीच्या नावावरती असे जवळपास 35, 40, 45, 46 असे लोकसुद्धा होऊ शकतात. आणि मग अशा प्रकारचे आधार कार्ड पाहायचे आणि सांगायचं, की "बघा, किती किती खोटं मतदान आहे. हे सगळे खोटं लोक आहेत. या या रूमवर इतके लोक राहूच शकत नाही." झाला झाला अपप्रचार. आणि ही गोष्ट अनेकदा झालेली आहे. ज्या वेळेस कुठल्याही व्यक्ती, संस्थेविरुद्ध खोटा प्रचार केला जातो, तेव्हा तो प्रारंभीची जी बातमी किंवा वार्ता प्रसिद्ध होते, तिच्याकडे लोक बघतात आणि नंतर मग तीच त्यांच्या मानस नकाशावरती ती पक्की होऊन जाते. नंतर जे येणारे खुलासे आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मागे असंच एक वेळा छत्तीसगडमध्ये काही नन्स म्हणजे जोगिनी होत्या, ख्रिश्चन जोगिनी. त्या ख्रिश्चन जोगिनींवर बलात्कार झाला होता आणि तो बलात्कार झाल्यावरती एका विशिष्ट संघटनेच्या सदस्यांची नावं टाकून देशभर त्या संघटनेला बदनाम करण्यात आलं होतं. परंतु तपास केल्यावर कळलं, की ज्या धर्मांतरित जोगिनी होत्या, त्याच धर्मांतरित जोगिनींच्या सोबतचे त्यांच्याच जमातीमधले, त्यांच्याच प्रजातीमधल्या लोकांनी त्यांच्यावर बलात्कार केले होते. त्या बलात्काराचा ज्या संघटनेच्या लोकांच्या नावे खोटा प्रचार केला होता, त्यांचा त्यांच्याशी अर्थार्थी संबंध नव्हता. परंतु हा खुलासा किंवा हे स्पष्टीकरण जेव्हा बाहेर आलं, तोपर्यंत पूर्णपणे आधीच्या संघटनेची जी काही मानहानी झाली होती, जी अपकीर्ती झाली होती, त्या अपकीर्तीला नंतर ज्या प्रकारे पुसून टाकण्यात यायला पाहिजे होतं, ते पुसून टाकण्यात आलं नाही. म्हणजेच ज्यांना
अगदी हेतुपुरस्सर त्या संघटनेला त्या संघटनेची मानहानी करायची होती, अपकीर्ती करायची. त्यांचा उद्देश त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सफल झाला होता. परंतु बरेचदा आपण म्हणतो, की सत्य बाहेर येतं, बाहेर येते. सत्य बाहेर येतं, पण मात्र बरेचदा असत्याचा जो प्रचार होऊन बसला असतो, म्हणजे गोबेल्स नीती ज्याला म्हणतात, की एक असत्य अनेक वेळा बोलल्यानंतर ते सत्य भासायला लागतं. असं असं जो अवांछनीय परिणाम आहे, तो मात्र सर्वत्र होऊन जात असतो. त्यामुळे वोट चोरीच्या बाबतीत अन्य प्रकारामध्ये आम्ही कुणाचं समर्थन करत नाही, कोणाची बाजू मांडत नाही. काय असेल ते माहीत नाही. पण या 3 गोष्टीमध्ये 0 नंबरचं घर, एका स्वामीचे 45 लोक आणि एका घरावरती खूप लोक, ह्या गोष्टी वास्तवात कशा आहेत आणि आजच्या समाजजीवनाच्या किंवा भक्तिपंथातील एका परंपरेच्या, तसेच प्रशासनाच्या घर नंबर लिहिण्याच्या एका प्रथेमुळे कशाप्रकारे 3 प्रकारे हे दोष निर्माण होऊ शकतात किंवा ह्या 3 प्रथांचा कसा गैरसमज निर्माण होऊ शकतो, एवढं आपणास राहुल गांधीमुळे समजलं. त्यामुळे आपण राहुल गांधींचे आभार मानूया. धन्यवाद.